हा व्हिडिओ आहे दिवाळीच्या दिवसचा आणि दिवाळीसाठी मम्मीला घ्यायची होती मला साडी. चाल म्हटलं आज तुझ्यासाठी मस्त साडी आणू. काढली आपली स्प्लेंडर आणि मम्मीला घेऊन आलो डायरेक्ट आपल्या नांदुऱ्याच्या संस्कृती सिलेक्शन. आणि हेच दुकान काऊन की हे आपल्या माणसाचं दुकान आहे. साडीच्या बाबतीत नांदुऱ्यामध्ये हे दुकान सध्या एक नंबर म्हणून ओळखले जाते. दुकानात आलो तर आयुष भाऊ काही दुकानात नव्हते. मम्मीला म्हटलं पाय तुला जे साडी चांगली वाटली ते घे. मम्मी म्हणे पहिले अंकुबाईसाठी चांगली साडी पाहू मग मी घे. मग पहिले बहिणीसाठी साड्या पाहिल्या पण साड्या अशा की ज्या पुऱ्या नांदुऱ्यात कुठेच भेटतील नाही. म्हणजे एकदम अलगच कापड होता. अशी साडी तर मला मम्मीसाठी घ्यायची होती पण मम्मीला अशा साड्या आवडत नाही. मग आपल्या अंकुबाईसाठी हा पर्पल कलर मला चांगला वाटत होता. त्या ठिकाणी आम्ही जरा विचारातच पडलो कारण की पर्पल पेक्षा तर गुलाबी चांगला वाटत होता. मग आता काय करा तेवढ्यात हे काका म्हणत दोन्ही घेऊन जा. म्हटलं ठीक आहे मग दोन्ही करून टाका पॅक. दिवाळीच्या ना दुकानात चांगलीच गर्दी होती. तेवढ्यात आपले आयुष भाऊ आले. त्याला म्हटलं अरे रामराम भाऊ या बसा. तर लोक मम्मीसाठी हे साडी काढली. आपल्या मम्मीचं काम लय बेकार आहे. स्वतःसाठी काही घ्यायचं असलं की 10 वेळा तर त्याचं लेबलच पाहिजे. आणि हे माझी पहिली दिवाळी आहे की मी स्वतः अंकुबाईले आणि मम्मीला साड्या घेऊन राहिलो. मग तिन्ही साड्या केल्या पॅक. आयुष भाऊ सोबतच आयुष भाऊची आई बी दुकानात होती. मग मम्मी सोबत त्याची ओळख करून दिली. सिनेमा रोडनं गजानन महाराज संकुल मध्ये हे दुकान आहे. तुम्हाला जर काम पडलं तर याच दुकानावर जायचं. तिथून साड्या घेऊन आम्ही आलो महालक्ष्मीची